अचानक एक दुचाकी पंपावर येते, एक माणूस खाली उतरतो आणि सरळ एका महिलेकडे जातो. काही सेकंदातच तिथे किंकाळ्या ऐकू येतात. लोक धावतात, पण तोपर्यंत सगळं संपलेलं असतं. रक्तांच्या थारोळ्यात पडलेली ती महिला आणि हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन पळणारा तो नराधम. कुणी विचारही केला नव्हता की ज्या पेट्रोल पंपावरती महिला आपल्या 2 लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घाम गाळत होती, तिथेच तिचा रक्ताचा सडा पडेल. पहिल्या नवऱ्याच्या आत्महत्येचं दुःख पचवून उभ्या राहिलेल्या पूजाचा असा अंत का झाला? पहा काळजाचा ठोका चुकवणारा करमाड मधील हा थरार. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. मृत पूजा सुदाम गावंडे, वय अवघ 27 वर्ष. ती करमाड येथील गणपती मंदिराजवळच्या एका पेट्रोल पंपावर नोकरी करायची. गुरुवारी सकाळी 9:30 ला ती ड्युटीवर आली. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण दुपारी 12:30च्या सुमारास तिचा पती सत्यम गावंडे दुचाकीवरून तिथे पोहोचला. सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की सत्यमने आधी आपली दुचाकी स्टँडला लावली. तो थेट पूजाजवळ गेला. पूजाला धोक्याची चाहूल लागताच तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण सत्यमने तिला मागून पकडलं. त्याने आधी तिच्या पाठीत चाकूने सपासप वार केले. पूजा खाली कोसळली आणि त्यानंतर या क्रूर नराधमानं तिचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. पंपाच्या मालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हातात रक्ताळलेल्या चाकू नाचवत सत्यमने सर्वांना धाक दाखवला आणि तो दुचाकीवरून पसार झाला. भरवस्तीत भर दिवसा झालेला हा थरार पाहून संपूर्ण संभाजीनगर हादरून गेलंय. पूजाचं आयुष्य म्हणजे संघर्षाची एक मोठी मालिका होती. 2017 मध्ये तिचं पहिलं लग्न सुदाम गावंडे यांच्याशी झालं होतं. संसाराचा गाडा नीट चालला होता. तिला एक लहान मुलगा आणि एक मुलगी देखील होती, पण नियतीने घाला घातला. 12 जानेवारी 2023 रोजी पती सुदाम यांनी घरगुती वादातून आत्महत्या केली. 2 लहान मुलांची जबाबदारी आता पूजाच्या खांद्यावर होती. मुलांच्या भविष्यासाठी तिने पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. 15 नोव्हेंबर 2025 रोजी तिने सत्यम गावंडे सोबत आळंदीत आर्य समाज पद्धतीने दुसरं लग्न केलं. तिला वाटलं आता दुःख संपलं, पण सत्यमच्या रूपाने तिने घरातच काळ पाळला होता. लग्नानंतर काही दिवसातच सत्यमचे खरे रंग समोर आले. त्याला दुसरं लग्न करायचं होतं. तो सतत पूजाकडे घटस्फोटासाठी तगादा लावत होता. मला सोडून दे, मला दुसरं लग्न करायचंय असं म्हणत तो तिचा छळ करायचा. पण पूजा आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभी राहिली. तिने घटस्फोट देण्यास नकार दिला. याच वादातून 1.5 महिन्यांपूर्वी ती सत्यमला सोडून करमाडला आपल्या मुलांसह राहू लागली. मुलांच्या उदरनिर्वाहासाठी तिने पेट्रोल पंपावर नोकरी धरली, पण सत्यमच्या डोक्यात खूनशी विचार शिजत होता. गुरुवारी सकाळी तो एकदा पंपावर येऊन गेला होता, पण गर्दी असल्याने तो परतला आणि दुपारी संधी साधून त्याने हा भयानक गुन्हा केला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही तपासले गेले आणि नाकाबंदी करण्यात आली. अवघ्या 2 तासात आरोपी सत्यम गावंडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आज पूजा या जगात नाही, पण मागे उरली आहेत ती 2 अजान मुलं. त्यांची आई आणि त्यांचा बाप दोन्ही आता हिरावले गेले आहेत. एका बापानं आपल्या मुलांच्या आईचा जीव घेतला. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? अशा क्रूर आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? अशा विकृत मानसिकतेच्या लोकांसाठी काय शिक्षा असावी? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.